आजच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या घटकाचा अभ्यास करत असताना आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक ही नेमकी काय कार्य करते, याची उद्दिष्ट नेमकी काय आहेत, या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. हे आंतरराष्ट्रीय राजकीय सहकार्यात वाढ घडवून आणणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण चलन पद्धतीचे लाभ मिळवून देणं, विनिमय दरात स्थैर्य निर्माण करणं, व्यवहार तोलातील तूट भरून काढण्यासाठी सहाय्य करणं, अल्पविकसित राष्ट्रांना विकास कार्यासाठी सहाय्य करणं, आर्थिक विकासाच्या दृष्टीने नाणेनिधी आणि जागतिक बँक याची स्थापना झाल्याचं पाहावयास मिळतं. जे आर्थिक विकास ही दीर्घकालीन प्रक्रिया जरी असली तरी या भांडवलाची मोठ्या प्रमाणावर गरज पूर्ण करण्यासाठी विकसित राष्ट्राकडून विकसनशील राष्ट्रांना जे भांडवल पुरवलं जातं, त्याप्रमाणे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था व्यापक मानवी कल्याणाच्या हेतूने विकसनशील राष्ट्रांच्या विकासाला हातभार लावत असल्याचं आढळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय चलनविषयक समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, व्यवहार तोलाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या नाणेनिधी व जागतिक बँकेची स्थापना झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जर आपण बघितलं तर पहिल्या महायुद्धानंतर जगातील सर्व देशातील चलनविषयक सहकार्य संपुष्टात आलं आणि देशामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक देश निर्यात वाढवण्याच्या आणि आयात कमी करण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी उपाय म्हणून अनेक राष्ट्रांनी आपल्या चलनाचं अवमूल्यन करण्याचा मार्ग स्वीकारला आणि देशातील हे एक प्रकारचं आर्थिक युद्ध सुरू झालं. त्यामधून अनेक देशांचं आपापसातील संबंध जे आहेत हे बिघडल्याचं आढळून येतं. दरम्यानच्या कालखंडामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक राष्ट्रांची मोठी आर्थिक हानी झाली आणि हे युद्ध चालू असतानाच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सहकार्य वाढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न सुरू केले. म्हणजे जागतिक पातळीवर एखाद्या आर्थिक संकटांना सुरू झालं आणि इंग्लंडनं J.M. केन्स यांनी एक योजना तयार केली. त्याला केन्स योजना या नावानं ओळखलं जातं. म्हणजे अमेरिकेमध्ये व्हाईट यांनी आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण निधी स्थापनेची योजना मांडली. तिलाच व्हाईट योजना असं म्हटलं जातं. आणि या दोन योजनांबाबत विचार विनिमय करण्यासाठी अमेरिकेतील ब्रिटन वूड येथे जागतिक 44 प्रतिनिधीची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जुलै 1944 मध्ये वरील दोन्ही योजनांचा विचार करून जगभर शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं आर्थिक सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी या संस्थेची 27 डिसेंबर 1945 मध्ये स्थापना करण्यात आली. त्यावेळी 40 देश सदस्य असल्याचं आढळून येतं. म्हणजे सध्या या संस्थेचं एकूण 184 देश सभासद आहेत. जुलै 2002 मध्ये पूर्व तिमूर म्हणजे ईस्ट जो देश होता, म्हणजे नाणेनिधीचा अलीकडचा सभासद झाल्याचं पाहावयास मिळतं. भारत हा नाणेनिधीचा संस्थापक देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे यातून खऱ्या अर्थानं ज्यावेळी
दुसऱ्या महायुद्धापूर्वी अनेक राष्ट्रातील सहकार्य जे आहे हे सहकार्य संपुष्टात आलं आणि त्यातून आर्थिक युद्ध सुरू झालं होतं. म्हणजे नाणेनिधीची विविध सभासद राष्ट्रांना चलनविषयक सहकार्य वाढीला लावणं आणि आंतरराष्ट्रीय चलनविषयक प्रश्न सोडवणं व भविष्यकालीन युद्धाची पूर्ववत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या उद्दिष्टाला महत्त्वाचं स्थान दिल्याचं पाहावयास मिळतं. हुंडणावळ धैर्य स्थैर्य यामध्ये दुसऱ्या महायुद्धापूर्वी विनिमय दर स्थैर्य निर्माण झालं होतं. त्याचा जागतिक व्यापारावर फारच प्रतिकूल परिणाम झाला होता. म्हणून विनिमय दरामध्ये स्थैर्य प्रस्थापित करणं हे नाणेनिधीचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. सभासद राष्ट्रामधील चलनमूल्य घट टाळणं व देशातील चलनव्यवस्था व्यवस्थापित करणं हे प्रमुख कार्य डोळ्यासमोर ठेवून स्पर्धात्मक अवमूल्यनाला आळा घालणं हा नाणेनिधीचा मुख्य उद्देश असल्याचं आपणास आढळतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ घडवून आणणं व व्यापारातील वाढ समतोल व्हावी असा प्रयत्न करणं. त्यामुळं सभासद देशातील वास्तव उत्पन्न व रोजगार वाढीस मदत होईल आणि त्या दृष्टिकोनातून नाणेनिधीचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. म्हणजे व्यापार वृद्धीसाठी विनिमय नियंत्रण दूर करणं म्हणजे विशिष्ट पातळीवर विनिमय दर नियंत्रित करण्यासाठी विविध देशांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी विनिमय नियंत्रणाचा अवलंब केला आणि त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. म्हणूनच व्यापार वृद्धीसाठी विनिमय नियंत्रणे दूर करण्याच्या उद्दिष्टाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. म्हणजे बहुपक्षीय पद्धतीची स्थापना सभासद राष्ट्रामध्ये जो व्यापार चालतो त्यामधून निर्माण होणारी एकमेकांची देणी देण्यासाठी बहुपक्षीय पद्धती स्थापन करणं, आंतरराष्ट्रीय समावेशन प्रश्न सोडवणं, द्विपक्षीय व्यापारापासून अडथळे निर्माण करणं, ते दूर करण्यासाठी बहुपक्षीय शोधनाची व्यवस्था निर्माण करणं हे नाणेनिधीचं उद्दिष्ट असल्याचं पाहावयास मिळतं. त्यामधून विनिमय नियंत्रणाला आळा बसतो. म्हणून मागास प्रगत जे देश आहेत ह्या देशांची गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत देशाकडून विकसनशील राष्ट्रात गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि यासाठी प्रेरणा देण्याचं काम नाणेनिधीकडून अपेक्षित होतं. संतुलित विकासासाठी सहाय्य करणं विकसनशील राष्ट्रातील विकास प्रक्रियेमुळे प्रादेशिक असंतुलनाची समस्या निर्माण होते आणि संतुलित विकासासाठी नाणेनिधी सहाय्य करते. अल्प विकसनशील साधन संपत्तीचा पुरवठा करणे सभासद राष्ट्रांना त्यांच्या विदेशी व्यवहाराच्या ताळेबंदात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना तोंड देता यावं यासाठी नाणेनिधी साधन संपत्ती अल्प काळासाठी उपलब्ध करून देते. हे ताळेबंदातील असमतोल कमी करणं म्हणजे सभासद देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या असमतोलाची समस्या महत्त्वाची असल्यामुळं ती दूर करण्यासाठी नाणेनिधी आर्थिक मदत किंवा आर्थिक सहाय्य करत असल्याचं पाहावयास मिळतं. सभासदात विश्वास निर्माण करणे नाणेनिधीकडून सभासद देशाला आर्थिक सहाय्य मिळत असल्यानं खात्रीशीरपणे विकास साधू शकू असं विश्वासाचं वातावरण नाणेनिधी तयार करते आणि त्यामुळं कोणत्याही देशाचं अंतर्गत स्थैर्य विस्कटू न देता
आपला व्यवहार सेस दुरुस्त करून असं विश्वासाचं वातावरण तयार करण्याचं जे कार्य आहे, हे कार्य नाणेनिधीकडून पार पाडलं जातं. जागतिक शांतता, अविकसित आणि विकसनशील राष्ट्रामध्ये नेहमी शांतता असावी आणि शांततेच्या मार्गानं त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, या दृष्टिकोनातून उपाय योजले जातात. भांडवली स्थलांतरे रोखणे. जागतिक महामंदीच्या कालखंडामध्ये भिन्न राष्ट्रांमध्ये भांडवलाच्या सततच्या स्थलांतरानं वित्तीय व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत होता. हे अल्पकालीन आगमन निगमन आर्थिक स्थैर्याला घातक ठरतं आणि अशा वृत्तीवर नियंत्रण ठेवणं हा नाणेनिधीचा हेतू असल्याचं पाहावयास मिळतं. नाणेनिधीची कार्ये पाहत असताना त्यामध्ये विनिमय दर ठरवणं, नाणेनिधीचं सभासदत्व स्वीकारल्यानंतर प्रत्येक देशाला आपल्या चलनाचं मूल्य सोन्याच्या संदर्भामध्ये अगर अमेरिकन डॉलरच्या संदर्भामध्ये किती राहील हे जाहीर करावं लागतं. म्हणजे अलीकडं ते SDR मध्ये जाहीर करावं लागतं. म्हणजे जाहीर केलेलं मूल्य स्थिर ठेवण्याची जबाबदारी संबंधित राष्ट्राची असते. म्हणजे त्यात 10% बदल करण्याची परवानगी संबंधित सदस्य राष्ट्राला असल्याचं पाहावयास मिळतं. मात्र त्यापेक्षा अधिक बदल करावायचा असेल तर नाणेनिधीची पूर्व परवानगी घ्यावी लागते. म्हणजे नाणेनिधी विनिमय दरात स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. अल्पकालीन मदत. एखाद्या सभासद देशाला आंतरराष्ट्रीय व्यवहारातून निर्माण झालेला असमतोल दूर करण्यासाठी अल्पकालीन मदत देणं. हे तत्कालीन देणे देण्यासाठी चलननिधी, त्यात देशाच्या चलनाचा जो कोटा असतो त्याच्या 25% एवढे परकीय चलन उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे 1-2 वर्षामध्ये त्यांची परतफेड व्हावी अशी अपेक्षा असते. दुर्मिळ चलनाचं वाटप. नाणेनिधीकडून अनेक देशांचं चलन ज्यावेळी एखाद्या देशाच्या चलनाला इतर देशाकडून मोठी मागणी येते, पण सर्व देशांची मागणी पूर्ण करणं शक्य नसतं, अशा वेळी मागणी केलेलं चलन नाणेनिधीजवळ उपलब्ध नसेल तर ते चलन संबंधित देशाकडून घेऊन पुरवण्याची जबाबदारी नाणेनिधी पार पाडते. म्हणजे प्रसंगी नाणेनिधी सोन्याच्या मोबदल्यात असं चलन उपलब्ध करून देते. म्हणजे एवढंच करूनही चलन अपुरं ठरत असेल तर नाणेनिधी त्या चलनाला दुर्लभ चलन म्हणून घोषित करते. म्हणजे दुर्मिळ चलनाचं रेशनिंग करण्याचा अधिकार नाणेनिधीला असल्याचं पाहावयास मिळतं. पुढचा मुद्दा विनिमय नियंत्रणे दूर करणे. आता यामध्ये संकुचित राष्ट्रवाद जो आहे, या संकुचित राष्ट्रवादामध्ये स्वावलंबन या हेतूनं अनेक राष्ट्रांनी परकीय व्यापारावर विनिमय नियंत्रणे लादली आणि नाणेनिधीनं ही नियंत्रणे दूर करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे मुक्त व्यापार नीतीसाठी अनेक राष्ट्रांनी हे निर्बंध शिथिल केले असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे चलन सांभाळणे. हे एखाद्या देशानं दिलेलं अधिकाराचं चलन सांभाळून त्यावर व्याज देणं, याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याजदरातील समानता प्रस्थापित केली जाते. हे तांत्रिक मदत आणि सल्ला. सदस्य राष्ट्रांना आर्थिक मदतीबरोबर तांत्रिक मदत आणि चलनविषयक व राजकोषीय सल्ला देण्याचं कार्य नाणेनिधी करते. असा सल्ला देण्यासाठी नाणेनिधीत केंद्रीय अधिकोषण विभाग आणि राजकोषीय विभाग निर्माण केले आहेत आणि या विभागातील तज्ज्ञ सभासद देशांना
गरजेनुसार सल्ला व सेवा उपलब्ध करून दिली जाते. भरपाईयुक्त वित्तीय सुविधा म्हणजे प्राथमिक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या अविकसित देशांना त्या वस्तूंच्या निर्यातीमध्ये नेहमी किमतीच्या अनिश्चिततेला तोंड द्यावं लागतं. म्हणून 1936 पासून नाणेनिधीनं प्रतिपूरक वित्तीय सुविधा निर्माण करून दिल्या आणि या सुविधेमुळे प्राथमिक वस्तूंच्या निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशांना निर्यातीच्या उत्पन्नातील घटीमुळे येणारी ताळेबंदातील तूट भरून काढण्यासाठी मदत होते. आणि या योजनेनुसार अशा देशांना त्यांच्या कोट्याच्या 25% परकीय चलन नाणेनिधी उपलब्ध करून देते. मात्र ही निर्यात घट अल्पकालीन स्वरूपाची असणं आवश्यक असतं. म्हणजे भावस्थिरिक साठा आणि वित्त व्यवस्था सुधार जो आहे यामध्ये प्राथमिक वस्तूंच्या किमती स्थिर राहाव्यात म्हणून चलननिधीनं भावस्थिरिक साठा वित्त व्यवस्था सुविधा निर्माण केल्या आणि त्यानुसार या योजनेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रांना त्यांच्या वाट्याची वर्गणी भरण्यासाठी अथवा तद अनुषंगानं खर्च भागविण्यासाठी नाणेनिधीकडून मदत मिळते आणि सदस्य देशांना त्यांच्या कोट्याच्या 45% पर्यंत परकीय चलन नाणेनिधीकडून खरेदी करता येतं. विस्तारित निधी सुविधा विकसनशील सदस्य राष्ट्रांना अर्थव्यवस्थेमध्ये संचालनात्मक बदल घडवून आणण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखावं लागतं. आणि या धोरणामध्ये नाणेनिधीनं 1974 पासून विस्तारित निधी सुविधा सुरू केली आणि सदस्य राष्ट्रांना विकासाचा कार्यक्रम आखण्यास नाणेनिधीकडून सहाय्य केलं. म्हणजे या योजनेमध्ये सभासद देशाला त्यांच्या कोट्याच्या 140% पर्यंत परकीय चलन खरेदी करता येतं. 1997 मध्ये नाणेनिधीनं या प्रकाराची 3308 कोटी SDR मदत केली. तेलविषयक सुविधा 1973 नंतर खनिज तेलाच्या किमती वाढल्यानं तेल आयातीचा खर्च वाढला आणि त्यामुळं अनेक राष्ट्रांच्या व्यापारतोलात तूट वाढली. या अरिष्टातून मार्ग काढण्यासाठी नाणेनिधीनं 2 वर्षासाठी तेल सुविधा निर्माण करून तेल आयात करणाऱ्या देशांना दिलासा दिल्याचं पाहावयास मिळतं. परत चलन खरेदी सुविधा जेव्हा एखादा सभासद देश नाणेनिधीकडून कर्ज उचलतो तेव्हा तो आपलं चलन देऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आपले चलन देऊन दुसऱ्या देशाचं चलन विकत घेत असतो. त्या देशाला आपले 5 वर्षानंतर चलन पुन्हा खरेदी करण्याची सुविधा असते. जमीन कर्ज सुविधा नाणेनिधी सदस्य देशाला त्याच्या कसलीही चौकशी न करता एका निश्चित कालावधीसाठी ठराविक रकमेपर्यंत कर्ज देऊन सामान्य विनिमय नियंत्रणासाठी अशा कर्जाचा वापर केल्याचं आढळतं. नैसर्गिक आपत्ती मदत म्हणजे दुष्काळ, महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत तोंड देण्यासाठी तातडीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. इजिप्त, युगोस्लाव्हिया, भारत, येमेन इत्यादी देशांनी या सुविधेचा लाभ करून घेतला असल्याचं आढळतं. न्यास निधी
नाणेनिधीनं सोन्याच्या स्वरूपातील वर्गणीची विक्री करून त्यामधून न्यास निधीची स्थापना केली आहे. म्हणजे कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रांना विकसित कार्यक्रमासाठी या निधीतून कर्ज मिळतं आणि त्यावरचं व्याज 0.5% एवढं अल्प असतं. 1981 पासून न्यास निधी कर्ज वाटप व्यवस्था स्थगित करण्यात आली आणि ती रक्कम विशेष खात्यामध्ये शिल्लक ठेवण्यात आल्याचं आढळतं. नाणेनिधीच्या कार्याचं मूल्यमापन. आता सदस्य राष्ट्राच्या संख्येत ज्यावेळी वाढ झाली, पूर्वी नाणेनिधीचे केवळ 40 सदस्य होते आणि त्यानंतर आज ती संख्या 184 झाली. यावरून या संख्येच्या कार्याचं मोल जगभर लक्षात घेतलं गेलं आणि विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी नाणेनिधीच्या स्थापनेच्या वेळी विनिमय दरातील स्थिरता लक्षात घेता आज विनिमय दर स्थिर ठेवण्यात नाणेनिधी अपयश आल्याचं दिसून येतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय रोखतेत वाढ घडवून आणणं, म्हणजे आंतरराष्ट्रातील सवलतीच्या दरात कर्ज वाटप आणि विकसनशील अर्थसहाय्य यामुळं नाणेनिधीच्या संसाधनात वाढ झाली. सोने, डॉलर, पाऊंड स्टर्लिंग, SDR आणि पत्रव्यवहार यामुळं आंतरराष्ट्रीय रोखतेत 70 अब्ज डॉलर इतकी वाढ झाल्याचं आपणास आढळतं. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना. व्यापारावरील निर्बंध कमी करून बहुमुखी व्यापार अस्तित्वात आल्यानं व परकीय व्यापारातील अडचणी नाणेनिधी दूर करीत असल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार प्रचंड प्रमाणामध्ये वाढला. योग्य मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चलनविषयक समस्या सोडविण्यासाठी अनेक देशांनी सल्लामसलत आणि मार्गदर्शन करणारी ही संस्था म्हणून तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि विकसनशील देशातील व्यक्तींना विविध बाबींचं शिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संस्थेनं केल्याचं पाहावयास मिळतं. सुवर्ण परिमाणापेक्षा श्रेष्ठ. म्हणजे बराच काल सुवर्ण परिमाण पद्धतीचा अवलंब जगभर करण्यात आला. कालांतरानं लोकसंख्या वाढत गेली, व्यापार वाढला आणि सोन्याची दुर्मिळता ही व्यवस्था चालणं कठीण बनली आणि त्यामुळं पर्याय म्हणून नाणेनिधीकडून कागदी चलन व्यवस्था अवलंबली जात आहे आणि ती कमी खर्चिक असल्याचं पाहावयास मिळतं. हे व्यवहार तोल सुधारण्यासाठी सहाय्य करणे. म्हणजे एखाद्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण झाल्यास त्यातील तूट भरून काढण्यासाठी नाणेनिधी सहाय्य करते आणि त्यामुळं वारंवार विनिमय दरामध्ये बदल करावे लागत नाहीत. हे विकसनशील देशांना मदत करत असताना एखाद्या देशाच्या व्यवहार तोलात असमतोल निर्माण झाल्यास त्यातील तूट भरून काढण्यासाठी नाणेनिधी सहाय्य करते आणि त्यामुळं वारंवार विनिमय दरामध्ये बदल करावे लागत नाहीत. विकसनशील देशांना मदत. हे विकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी नाणेनिधी अनेक प्रकारची मदत करत असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे आर्थिक सहकार्यात वाढ घडवून आणण्यासाठी नाणेनिधीद्वारे विविध राष्ट्रात आर्थिक सहकार्य वाढविण्यास मदत झाल्याचं आपणास आढळतं. हे समान वागणूक. नाणेनिधीकडून श्रीमंत राष्ट्राबरोबर गरीब राष्ट्रांनाही समान वागणूक दिली जाते आणि यातून मग खऱ्या अर्थानं नाणेनिधीचं अपयश नेमकं काय आहे हे आपल्याला पुढील मुद्द्यानुसार पाहता येईल. अपुरी मदत. म्हणजे नाणेनिधीकडून सदस्य देशांना जी मदत दिली जाते ती कमी पडते. म्हणजे विशेषतः
अप्रगत राष्ट्रांचा कोटा कमी असल्यानं आणि मदत कोट्याच्या प्रमाणात असल्यानं या राष्ट्रांना मिळणारी मदत कमी असल्याचं पाहावयास मिळतं. अपुरं भांडवल या संस्थेचा एक व्याप लक्षात घेता कर्ज व इतर प्रकारची मदत सदस्य राष्ट्रांना देताना भांडवल अपुरे पडते. गुप्ततेचा अभाव म्हणजे नाणेनिधीची कार्यपद्धती अत्यंत गुंतागुंतीची असल्यामुळं सदस्य राष्ट्रांना एखाद्या सदस्याच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा उघडपणे होणे हे हितावह असत नाही. हुंडणावळ दर स्थैर्य अपयश म्हणजे फ्रान्सनं 1948 पासून फ्रँकचे 44.5% अवमूल्यन केलं आणि 1949 ब्रिटननं 22 देशांनी आपल्या चलनाचं 30.5% अवमूल्यन केलं. या विरोधी कोणतीही विरोध न दर्शविता उलट त्याचं समर्थन केलं आणि भारतानेही 1966-1991 आपल्या रुपयाचं अवमूल्यन केलं. म्हणजे श्रीमंत राष्ट्रांचं दडपण 1970 पूर्वी अनेक राष्ट्रांमध्ये डॉलरची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. अमेरिकेच्या दबावामुळं डॉलर हे दुर्मिळ चलन आहे असं नाणेनिधीनं जाहीर करू शकत नाही. ठराविक देशच निधीच्या संचालक मंडळामध्ये सातत्याने प्रतिनिधी असल्यामुळं अमेरिका या निधीत दादागिरी करीत असते आणि श्रीमंत देशांचं नाणेनिधीच्या कामकाजावर दडपण निर्माण होतं. भाववाढ नियंत्रणात अपयश म्हणजे जागतिक पातळीवरील भाववाढीला आळा घालण्यास नाणेनिधी अपयशी ठरलेली आहे. अटी कर्जाचे वाढते प्रमाण म्हणजे सभासद राष्ट्रांच्या अंतर्गत धोरणामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत जाऊन बहुसंख्य वेळा कर्ज देताना नाणेनिधी विविध अटी घालते आणि त्यामुळं नाणेनिधीचा मूळ उद्देश बाधित झाल्याचं आढळतं. खुलेपणाचा अनाठायी आग्रह म्हणजे खुलेपणा म्हणजे सरकारी जाचक नियंत्रणे रद्द करणे होय. म्हणजे खुले व्यवहार सुसूत्रपणे चालवण्यासाठी त्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा आवश्यक असते. अमेरिकेच्या प्रभावाखाली नाणेनिधी खुल्या अर्थव्यवस्थेचा आग्रह धरते, पण तीच अमेरिका खुल्या व्यापारामध्ये अडथळे निर्माण करते आणि उत्पादनात बदल, कामगारांचा सहभाग, वेष्टनासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, अणुस्फोट इत्यादी कारणं सांगून अमेरिका व्यापारावर निर्बंध लादते आणि स्वदेशी उद्योगांना संरक्षण देते. म्हणजे अविकसित देशांकडं दुर्लक्ष. नाणेनिधीनं विकसनशील देशांच्या विकासाकडं पुरेसं लक्ष दिलेलं नाही. अलीकडं विकसनशील देशांना कर्ज देताना नाणेनिधी अनेक अटी लादते आणि आर्थिक सुधारणांचा आग्रह धरते. म्हणजे विकसनशील देशांनी सीमाशुल्क कमी करावं, हे प्रगत राष्ट्रा एवढं असावं, खाजगी उद्योगांना उत्तेजन देऊन सार्वत्रिक क्षेत्रातील उद्योग बंद करावेत अशा अटी लादल्या जातात आणि त्यामुळं विकसनशील देशांची स्पर्धाशक्ती वाढल्यास मर्यादा पडल्याचं आढळतं. म्हणजे खुल्या व्यापारात अपयश. नाणेनिधीला अद्यापही खुल्या व्यवहाराचं धोरण यशस्वीरित्या राबवता आलेलं नाही आणि विशेषतः अनेक प्रगत राष्ट्रांनी व्यवहार तोलातील तूट वाढवली आणि बेरोजगार इत्यादी मुद्दे पुढे करून आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनेक निर्बंध व नियंत्रणे लादली, अनेक प्रकारच्या जकाती आकारल्या आणि त्यामुळं नाणेनिधीचं हे अपयश असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. यामध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संस्थापक सदस्य देशापैकी एक देश असल्याचं सुरुवातीला कोट्यामध्ये भारताचा क्रमांक 5 असल्याचं
आढळतं. नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक मंडळावर भारताला कायमचं सदस्यत्व होतं, परंतु सुरुवातीला भारताचा हिस्सा 400 दशलक्ष डॉलर एवढा होता. अलीकडे जपान, कॅनडा, हॉलंड, सौदी अरेबिया इत्यादी देशांचा कोटा वाढला आणि भारताचा कोटा 4158.2 दशलक्ष SDR असल्यामुळं या कोट्यानुसार भारताचा क्रमांक 13वा आहे. म्हणजे नाणेनिधीच्या सभासदत्वामध्ये भारताला पुढं लाभ झालेले आपणास आढळतात. हे नाणेनिधीचा सभासद असल्यानं जागतिक बँक व अन्य काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे सभासद यामध्ये असतात. 1970 पासून नाणेनिधी विशेष उचल अधिकार योजना सुरू केल्यामुळं यावर्षी भारताचं नाणेनिधीकडील 887.09 दशलक्ष SDR शिल्लक आहेत. भारत सन 2004 या आर्थिक वर्षामध्ये नाणेनिधीकडून 681.170 दशलक्ष SDR वाट्याला आले आणि त्याचा वापर आंतरराष्ट्रीय देणी भागवण्यासाठी करण्यात आला. 2003 मध्ये आर्टिकल 4 नुसार नाणेनिधीकडून भारताला आर्थिक धोरणाच्या आखणीसाठी सल्ला देण्यात आला. सन 2004 मध्ये आर्टिकल 8 मध्ये विभाग 5 नुसार नाणेनिधीकडून भारताला चलन पुरवठा, मध्यवर्ती बँकेचा ताळेबंद, बाह्य चालू खातं, वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यातीबाबत सल्ला देण्यात आला. 1981 ते 1984 या कालखंडात भारतानं नाणेनिधीकडून 3.9 अब्ज SDR कर्ज घेतलं आणि नंतर 91 ते 93 या कालखंडामध्ये 3.56 अब्ज SDR कर्ज घेतल्याचं आढळतं. हे सन 2002 मध्ये भारताला वित्तीय विनियम योजना सहभागी करून घेण्यात आल्यानं भारताचा नाणेनिधीमधील दर्जा उंचावला आणि त्यानुसार भारत रुपया अधिक मजबूत बनवून चलन म्हणून घोषित करण्यात आला. आणि मे 2003 ते डिसेंबर 2003 या कालखंडात भारतानं या योजनेअंतर्गत ब्राझील, इंडोनेशिया या राष्ट्रांना मोठे सहकार्य केले आणि रिझर्व्ह बँकेकडील रुपया अधिक मजबूत बनवला. भारताकडून इराकला 0.35 दशलक्ष अमेरिकन डॉलर तांत्रिक सहाय्यासाठी देण्यात आले. सन 1976 नंतर खनिज तेलाच्या किमती जागतिक पातळीवर वाढल्यानं भारताच्या व्यवहार तोलात मोठी तूट निर्माण झाली होती आणि या अरिष्टाला सामोरं जाण्यासाठी नाणेनिधीकडून 1975 मध्ये 201 दशलक्ष डॉलर व 1976 मध्ये $200 तेल आयातीसाठी भारताला देण्यात आले होते. हे सन 1981 मध्ये भारताला देण्यात आलेल्या 5000 दशलक्ष SDR मदतीपैकी काही भाग तेलाच्या वाढत्या किमतीच्या संकटातून मुक्त होण्यासाठी वापरण्यात आल्याचं आढळतं. हे सन 1966 मध्ये दुष्काळ निवारणासाठी नाणेनिधीनं भारताला 18.75 कोटी डॉलरचं कर्ज दिलं होतं आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धीसाठी नाणेनिधीनं भारताला वेळोवेळी अर्थसहाय्य केलं होतं. म्हणजे जुलै 2006 मध्ये चलननिधीनं भारताला 4,66,000 एवढं निधी दिल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी हा निधी वापरण्यात आला. म्हणजे जुलै 2006 मध्ये भारताला 4,66,70,000 रुपये दिले. म्हणजे नाणेनिधीनं अलीकडं सुरू केलेल्या प्रतिपूरक वित्त व्यवस्था, विस्तारित निधी, भावस्थिरक साठा, वित्त व्यवस्था, पूरक वित्त व्यवस्था इत्यादीच्या सुविधा भारताला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्याचं आढळतं. म्हणजे SDRचा हिस्सा वाढवून दिलेला असल्यामुळं देशाच्या विकासासाठी वेळोवेळी
नाणेनिधीनं भारताला सहाय्य केल्याचं आढळतं. यानंतर जागतिक बँक, म्हणजे जागतिक बँकेचं पुनर्रचना आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक असं नाव देण्यात आलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा युद्ध भडकू नये, चलनविषयक व भांडवली व्यवहार सुरळीत व्हावेत याबद्दल विचारविनिमय करण्यासाठी जुलै 1944मध्ये ब्रिटन वूड्स येथे जी परिषद भरली त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या दोन संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. म्हणजे प्रत्यक्षात या बँकेचं कार्य जून 1946मध्ये सुरू झालं. म्हणजे नाणेनिधीचं सभासद असणारे देश जागतिक बँकेचे सभासद असतात आणि सध्या या बँकेचं 184 सभासद देश असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे जागतिक बँकेची जी कार्यपद्धती आहे त्या जागतिक बँकेच्या कार्यपद्धती म्हणजे बेचिराग देशांची उभारणी करणं हा पहिला घटक येतो. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन देश आणि जपान यासारख्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यांची पुनर्रचना करण्यासाठी अर्थसहाय्य करणं हे जागतिक बँकेचं उद्दिष्ट होतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर एका नव्या जगाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा होती आणि जगातील बँकांच्या मर्यादेनं जपान व युरोप देशाची आपली आर्थिक पुनर्रचना केली आणि जपान यासारख्या देशांनी स्पर्धाशक्ती वाढवण्यासाठी जागतिक बँकेचं योगदान मोलाचं असल्याचं आढळतं. पुढचा मुद्दा वाढती कर्ज आहे. म्हणजे बँक स्वतःजवळचं भांडवल वापरून विविध देशांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करते आणि आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारामध्ये मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज उभारते. म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांना हमी देऊन सभासदाला कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रोत्साहन देते आणि काही वेळी इतर देशांच्या सहकार्यानं सहाय्यक संघ स्थापन करते आणि या कर्जाचा विनियोग योग्य त्या कारणासाठी व्हावा यासाठी दक्षता बाळगते. म्हणजे कर्जाची मागणी एखाद्या राष्ट्राला राज्यानं अथवा एखाद्या खाजगी कंपनीनं केल्यास त्यासाठी संबंधित देशाच्या सरकारनं किंवा मध्यवर्ती बँकेनं हमी दिली पाहिजे आणि कर्ज देताना राजकीय दृष्टीपेक्षा आर्थिक दृष्टीनं त्याकडं पाहिलं जावं किंवा याकडं लक्ष दिलं जावं. म्हणजे जागतिक बँकेनं पुनर्रचना करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलरची मदत दिली आणि 1976मध्ये जागतिक बँकेनं एकूण 871.70 दशलक्ष डॉलरचे नवे कर्ज दिलं. तसंच पाणीपुरवठा, रस्ते विकास, साखर उद्योग, इंजिनिअरिंग प्रकल्प इत्यादीसाठी 415.3 दशलक्ष डॉलरचं कर्ज दिलं आणि 1975मध्ये 45 देशांना 68 वित्तीय संस्थांना 3 अब्ज डॉलरचं कर्ज उपलब्ध करून दिल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे 1980पर्यंत लघु उद्योगांना 3.5 अब्ज डॉलरचं कर्ज देण्यात आलं आणि 2003मध्ये ते 5.8 अब्ज डॉलरपर्यंत वाढलं. आणि या बँकेची आर्थिक सत्ता मोठी असल्यानं दर तासाला ती सर्वसाधारणतः 30 दशलक्ष डॉलर कर्ज वितरित करते. म्हणजे सुरुवातीला ही बँक ऊर्जा, परिवहन क्षेत्रात प्रकल्पांना कर्ज देत असे, पण अलीकडे या बँकेनं पुनर्रचना कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केलं असून सन 2000मध्ये अशा 300 प्रकल्पांना 98 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कर्ज दिल्याचं आढळतं. या बँकेनं शेती, ग्रामीण विकास, वाहतूक, दळणवळण इत्यादी क्षेत्रासाठी प्राधान्यक्रमानं एकूण कर्जाच्या 70% कर्ज पुरवठा केलेला आहे. तांत्रिक सल्ला व सेवा ह्या जागतिक बँक सभासदांना कर्ज वाटप करण्याबरोबर विविध प्रकारच्या तांत्रिक व सल्लागाराच्या सेवा पुरवते. म्हणजे वित्तीय योजनांचं संचालन, वित्तीय व्यवस्थापन आणि देशांतर्गत बँकिंगचा विकास, पत नियंत्रण इत्यादी क्षेत्रामध्ये
मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांच्या सेवा पुरवल्या जातात आणि विविध प्रकल्प कार्यक्षम बनवण्यासाठी सल्ला देखील दिला जातो. नियोजन यंत्रणा उभारणे. विकसनशील देशांना नियोजन यंत्रणा उभारण्यासाठी जागतिक बँकेचं तज्ज्ञ मार्गदर्शन करणं. युनोच्या प्रतिनिधी म्हणून ही बँक विविध देशांच्या आर्थिक अभ्यासाचं कार्य करते आणि सदस्य राष्ट्राला अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जागतिक बँकेकडून प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. वित्तीय संस्थेची स्थापना. जागतिक बँकेनं विविध वित्तीय संस्था स्थापन केल्या आणि आंतरराष्ट्रीय कर्ज व्यवहारात सुलभता आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ 1956 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय निगम स्थापना करून त्याद्वारे खाजगी उद्योजकांना कर्ज पुरवठा केला. 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संघाची स्थापना केली. राष्ट्रातील भांडवलाचा विकास कार्यासाठी वापर व्हावा म्हणून जागतिक बँकेनं वित्तीय निगम स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं. सदस्य राष्ट्रात औद्योगिक विकास बँक स्थापन करण्यास या बँकेची प्रेरणा महत्त्वाची ठरली आणि सदस्य राष्ट्रांमध्ये विविध वित्तीय संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन देऊन त्याचा औद्योगिक विकास घडवून आणण्यामध्ये सहकार्य करण्याचं कार्य जागतिक बँकेनं पार पाडल्याचं आढळतं. आंतरराष्ट्रीय विवाद सोडविणे. राष्ट्रामध्ये असलेले तंटे सोडवण्याचं कार्य जागतिक बँक करते. अशा प्रकारच्या विवादामुळं त्यांच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत ही बँक मध्यस्थाची भूमिका पार पाडते. 1966 मध्ये गुंतवणूक तंटे सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र नावाचं यंत्रणा निर्माण करण्यात आली आणि या यंत्रणेनं सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयकरणानं इंग्लंड व युनायटेड अरब रिपब्लिक यांच्यातील तणाव कमी केला. भारत पंजाबमधील नद्यांच्या कालव्याद्वारे पाणी प्रश्नाचा निपटारा केल्याचं आढळून येतं. कर्ज सापळ्यातून मुक्तता. विकसनशील देशांनी उभारलेल्या कर्ज सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी जागतिक बँक मदत करते. उदाहरणार्थ ब्राझील, अर्जेंटिना, चिली इत्यादी देशांना त्यांची कर्ज भागविण्यासाठी जागतिक बँकेनं मदत केल्याचं आढळतं. लोकसंख्याविषयक समस्या. सदस्य देशांना लोकसंख्येच्या समस्येबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक बँकेनं एक स्वतंत्र विभाग सुरू केला. कुटुंब नियोजनाविषयक दीर्घकालीन कार्यक्रम आखण्यासाठी बँकेचं तज्ज्ञ मदत करतात. सामाजिक व आर्थिक संशोधन प्रकल्प निर्माण करण्यासाठी जागतिक बँकेनं आपल्या एकूण खर्चापैकी 3% रक्कम सामाजिक व आर्थिक संशोधन प्रकल्पासाठी राखून ठेवली आणि सन 1971 पासून हे काम प्रगतीपथावर असल्याचं आढळतं. 1985 पर्यंत जवळजवळ 165 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आणि जवळजवळ 205 संशोधन प्रकल्पाचं कार्य प्रगतीपथावर नेल्याचं आपणास पाहावयास मिळतं. याबरोबर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संदर्भामध्ये आपण जी चर्चा केली ह्या चर्चेला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देत आहोत. धन्यवाद.